हाय हॅलो नमस्कार. तर आज मी दाखवणार आहे संडेचं माझं डेली रुटीन काय असेल. नेहमीप्रमाणेच साधं सिंपल असेल, पण बाहेर कुठे गेले होते, काय काय केलं आज ब्रेकफास्टला, जेवायला आणि कुठे कुठे गेले होते ते आज मी सगळं दाखवणार आहे. तर मी इथे फ्रेश झाले आणि नॉर्मल असा घरातलाच ड्रेस होता तो घातला, म्हणजे रोजच मी नाईट ड्रेसमध्ये असते त्यामुळे म्हटलं आज काहीतरी वेगळं घालूया. मग हेअर वॉश केला कारण संडे होता आणि हेअर वॉश करून मग टॉवेल वगैरे धुवून टाकलं परत वाळायला. इथे मी माझे हेअर वॉश केले होते त्यामुळे हेअर ड्राय करत होते. एक पूर्ण काहीतरी म्हणायला गाणं आणि बदलायला मुद्दाम करते. हॅलो गुड मॉर्निंग गाईज. तर आज मी ब्रेकफास्टला बनवणार आहे अप्पे. इथे मला अप्प्यांचा तवा सापडत नव्हता, सो आईला विचारलं तर आईने म्हटलं की खालच्या ट्रॉलीमध्ये आहे. तर काढला आणि क्लीन करून घेतलं. सो यात दही घालून रव्यात हे भिजवून ठेवलं होती ती मम्मीनं सकाळी. मी तिला सांगितलेलं बनवून ठेव अप्प्यांसाठी. आणि त्यात आता मी घालणार आहे हे जिरं. ह्यात घातला कांदा, ही आहे कोथिंबीर. सो आता आधी आपण चटणीची तयारी करून घेऊया. मिरच्या कापून घ्यायच्या आणि ह्या तेलात घालून थोड्याशा. मिरच्या घालायच्या. हे आहेत बेबी पोटॅटो, नाही बेबी टोमॅटो. तर हे घालून ज्या तेलात मिरची घातली होती त्याच्यातच ते टोमॅटो घालायचे. कच्चे असतील तर उत्तम, नाहीतर असे घ्यायचे जे रेड झालेले असतात ते नॉर्मल टोमॅटो घेतले तरी चालतात. आणि ते असे भाजून घ्यायचे तेलात, त्यामुळे त्याला टेस्ट चटणी तयार आहे. आता ह्यात जाईल फुटाणे. ह्यात घातले फुटाणे आणि मग आता मीठ घालूया. एवढं मीठ घालू. घातलं थोडी साखर, चवीपुरती साखर. छान लागतं सगळं. आणि तिखट असेल तर मग हे मिक्सरला लावून घेते मी. तर आता अप्पे बनवायला घेऊया. त्यात तेल घालायचं माझं वाटीत तेल घ्यायला लागेल ना. सो तवा तापला त्याच्यावर तेल घालूया आपण. काय एकदा पण गेली नाही मला इथं. चप्पल आणणार आहे बेबी. काय ते चप्पल हे पण निघाले बूट रोज रोज वापरून बघतो. मग काय ही बघा मुलगी हंतरून घेऊन इथं आल्या पोरगी. सो इथे माझा नाश्ता पूर्ण झाला होता. मग मला आणि माझ्या बहिणीला खूप भूक लागली होती. मग मम्मीची पण वाट बघितली नाही. आम्ही दोघी एकाच ताटात लगेच खायला बसलो दोघी. आणि मी बघा किती म्हणजे तिला चारवत होती आणि ती कशी मला छेडत होती की म्हणजे चारवायचं असं चारवल्यासारखं करत होती पण चालवत नव्हती. आणि असंच आमचं असतं भांडाभांडी हे ते बहिणीमध्ये असंच असतं कायम. आणि शेवटी फायनली चारवलं तिने. आणि पप्पा आले आणि पप्पा म्हटले मला अजून एकदा कर, मला चटणी खूप आवडल्या. सो मला एक रील शूट करायची होती त्यामुळे मी इथं स्कर्ट आणि व्हाईट टॉप घातला होता. मी ही रील नक्की टाकेन, तुम्ही नक्की पहा माझे व्हिडिओज. आणि नंतर मम्मीचे हेअर्स आहेत ना जे ग्रे झाले होते त्यासाठी मी आईला मेहंदी लावायची होती त्यामुळे मी मेहंदी लावत होते. आम्ही चाललोय मिस्टर DIY ला. जरा पावसाळा असल्यागत वाटायचं.
पडत होता तरीही आम्हाला काही वस्तू आणायच्या होत्या. शहाकाकींना मेन जायचं होतं त्यामुळं आम्ही तिथं गेलो मिस्टर DIYमध्ये आणि आम्हाला तो मिरर ज्यासाठी गेलो होतो तो मिररच नाही मिळाला. तर आमचे 2 तास कसे गेले आम्हालाही नाही कळालं. आम्ही अशा काही गोष्टी बघत बसलो होता. हा होता स्प्रे. नंतर ह्या स्लिपिंग जे मास्क असतात ना, म्हणजे जे मास्क, हा स्लिपिंग मास्कच म्हणत असेल, स्लिपिंग मास्क होते ते 77 रुपीजला. मी अंकिताला विचारलं घ्यायचं का, पण ती म्हटली कशाला. तर आणि इथे मस्त मस्त गोष्टी होत्या. कुशन्स पण होते छान. आता आम्ही सोफा सेट घेणार आहे त्यावर म्हणजे आता मॅच होईल ते घेण्यासाठी, पण इथे खूप कॉस्टली होतं. मिरर सेल्फी तर डेफिनेटली काढायचंच असतं आपल्याला, त्यामुळं काढलं. आणि असे डेकोरेशनसाठी मस्तपैकी प्लांट होते. आणि मग नेक पीस मी बघत होते पण मला एवढे काही खास वाटले नाही म्हणून मी घेतलं नाही. खास म्हणण्यापेक्षा महाग वाटलं म्हणून मी घेतले नाही. बघू नेक्स्ट टाईम आले आणि मला ते त्यावेळी स्वस्त वाटले. म्हणजे एखादी गोष्ट आधी महाग वाटते नंतर आपल्याला स्वस्त वाटते. मला आत्ता असं वाटतंय की म्हणजे स्वस्त होतं, घ्यायला पाहिजे होतं, पण मी घेतले नाही. बघत होते मी, सिलेक्ट केले होते पण नाही घेतलं. अंकितासाठी अँकलेट घ्यायचं होतं पण मी तिला घेऊ दिलं नाही. मग अशी आमची शॉपिंग झाली. मग रिक्षा, पाऊस तरीही पडत होता, आम्ही जात होतो तरी पाऊस पडत होता आणि रिक्षाने परत आलो आम्ही. मग आल्यानंतर ज्या आमच्या शेजारच्या काकी होत्या त्या म्हटल्या आमच्यातच बस आणि आरसा एकदा लावून दाखव मला. तर आम्ही हा सिलेक्ट केला होता आरसा. आणि मी काय काय घेतले होते मी इथे तुम्हाला दाखवत आहे. हे फ्लॉवर पॉटमधले फ्लॉवर्स घेतले होते आणि हे जे हा मिरर आहे ना तो घेतला तर मला खूप आवडला. आणि क्लिप्स होत्या त्या मी ह्यानंतर रील्समध्ये यूज करेन, तुम्ही नक्की पाहू शकता. आणि हे तुम्हाला दिसतंय ना, हे आहेत फ्लॉवर म्हणजे फ्लॉवर्स वगैरे लावण्यासाठी असं कुंड्या म्हणतात ना ते. आणि फोटो फ्रेम घेतली होती. माझा एक फोटो आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये दिसेल, त्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओज नक्की पाहत राहा. मग आम्ही शाहकाकींच्या घरात होतो तर त्यांनी पटकन आम्हाला चहा आणि बिस्किट खायला दिलं. सो अंकिताला त्या इथं त्यांची ॲनिव्हर्सरी होती ना त्याची व्हिडिओज दाखवत होते. मग मी घरी आले, फ्रेश झाले आणि जे आणलं होतं सामान ते अनपॅक करून दाखवत होते. आणि मग मम्मीने डिनर सगळं रेडी केलं होतं. मग इथं डिनर केलो आणि मग झोपून गेलो. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.